हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. आज आपण बघणार आहोत रिलेशनशिप रिलेटेड रीडिंग, मॅरेज रिलेटेड रीडिंग. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, 1176 टाईप करायचं आहे सो दॅट तुम्ही या कार्डसोबत कनेक्ट होऊ शकाल. काय असतं, लग्नाचं तुमचं वय झालंय पण अजून लग्न झालं नाही अशी एखादी सिच्युएशन असू शकते, किंवा तुमचं ऑलरेडी एक लग्न झालं होतं पण ते टिकलं नाही असं असू शकतं, किंवा आजपर्यंत कधी कोणासोबत रिलेशनशिपमध्येच पडलो नाही, तशा इच्छाच झाल्या नाही, तशी व्यक्तीच आली नाही. काहीतरी असेल पण तुमचं त्यामुळे ना आता लग्न रखडलंय, लग्न व्हायचंय तुमचं. सो आपण बघूया की तुमचं मॅरेज रिलेटेड फ्युचर कसं असणार आहे, आपण हे टॅरोनी जाणून घेऊया. त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, 1176 टाईप करायचं आहे सो दॅट तुम्ही एनर्जीशी कनेक्ट व्हाल आणि तुम्हाला तुमचं फ्युचर कळेल. सुरुवात करूया आपण. जसं की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी कोणी ना कोणी येतं आणि प्रत्येक व्यक्ती आयुष्यात आली की आपल्याला धडा देऊनच जाते. तर आपण बघूया ह्यापूर्वी भूतकाळामध्ये तुमचं रिलेशनशिप कुणासोबतही कसं होतं, रिलेशनशिप रिलेटेड तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. कार्ड्स काय सांगतात. एक तर एक व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आली होती, स्वतःहून तुमच्या आयुष्यामध्ये, जिच्या येण्यामुळे तुम्हाला लिटरली असं वाटलं होतं की शी की ही व्यक्ती आपल्यासाठी खूप लकी आहे. या व्यक्तीच्या येण्यामुळे आपल्या आयुष्यात खूप प्रगती होते असं तुम्हाला तेव्हा वाटलं होतं. पण काही दिवसातच तुमचा तो भ्रमाचा भोपळा फुटला आणि तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल असं काहीतरी कळलं ज्याच्यामुळे तुमचं मन खूप दुखावलं गेलं. एक काय म्हणतात ना, अर्थ शॅटरिंग मोमेंट तुमच्यासाठी ती होती. पायाखालची जमीन सरकली त्या व्यक्तीच्या असं वागण्यामुळे. आणि त्या व्यक्तीसोबत तुम्हाला फ्युचर आहे असं तुम्हाला त्या क्षणी तुम्हाला वाटलं, की या व्यक्तीसोबत तुमचं फ्युचर नाहीये. ठीक आहे. बघूया आपण नंतर रिलेशनशिपमध्ये तुम्हाला एकंदरीतच वाईट अनुभव आले. पण आपण बघूया, की जे झालं ते झालं. आता पुढे जाऊन तुमचं रिलेशनशिप कसं असणार आहे, ते आपण बघूया. ठीक आहे. सो आता 1176 टाइप केलं असेल अशी मी अपेक्षा करते. बघूया आपण, की तुमचं रिलेशनशिप तुमच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये जी व्यक्ती येणार आहे, ती व्यक्ती ॲक्चुअली स्वभावाने कशी असू शकते. खूप जास्त हुशार, आयसोलेशन पसंत असले म्हणजे एकांतवास आवडणारी, खूप जास्त लोकांमध्ये मिक्स न होणारी व्यक्ती, खूप नॉलेजेबल अशी आणि स्वतःला वेळ देण्यामध्ये, स्वतःपुरतं जगण्यामध्ये खूप जास्त गर्क असलेली व्यक्ती, आणि विचारांनी पोक्त असलेली व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता आहे. तर ही व्यक्ती कशी असणार आहे, या व्यक्तीला स्वतःचं एक ठाम मत असणार आहे, कधीच कन्फ्यूज होणार नाही. कारण ऑब्व्हियसली विचारांनी ती व्यक्ती पोक्त आहे म्हटल्यानंतर त्यांचा कन्फ्युजनचा तर प्रश्नच नाही. रिव्हर्सचं कार्ड आलंय हे. सो खूप पॉझिटिव्ह असणार आहे ही व्यक्ती आणि मग कुठल्याही गोष्टीवरती ना त्यांचं एक सरळ ठाम मत असणार. ते 10 गोष्टी चूज नाही करणार. एक निवडलं तर एकच. अशा स्वभावाची ही व्यक्ती नक्कीच असू शकते. बघा, अगेन या व्यक्तीला पार्ट्या आवडणार नाहीत. आणि तुम्हाला आपोआपच या कार्ड्समधनं कळत जाईल, की तुमच्या लाईफमध्ये कोणीतरी व्यक्ती आली अशा स्वभावाची, की समजून जा, की धिस इज अ पर्सन, या व्यक्तीशी लग्न होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. एकतर हे कार्ड सांगतं, की या व्यक्तीला एकटं राहायला आवडतं. हे कार्ड सांगतं, की पार्ट्या आवडत नाहीत. ठीक आहे. ही व्यक्ती जर पुरुष व्यक्ती असेल, तर त्यांना ड्रिंक्सची सुद्धा स्वभाव, ड्रिंक्सची सुद्धा लत नसेल, असे सांगतं. कारण पार्ट्याच आवडणार नाहीत. दुसरं म्हणजे त्यांचा स्वतःवरती आणि युनिव्हर्सवरती खूप जास्त विश्वास असणार आहे. खूप जास्त. लाथ मारीन तिथे पाणी काढीन इतक्या लेव्हलचा आत्मविश्वास या व्यक्तीमध्ये असणार आहे. आणि हा कुठून येतो माहिती आहे आत्मविश्वास? द हर्मिटमधून. कारण पोक्त विचारांची व्यक्ती जी ठाम आहे स्वतःच्या मतावरती, ती ऑब्व्हियसली अजून काय करणार? ते त्यांचं जे ज्या ज्या क्षेत्रामध्ये ते जातील, त्या क्षेत्रामध्ये वरच्या लेव्हलला पोहोचण्यासाठी शून्यातनं उभी राहणारी व्यक्ती असूच शकते. 0 नंबरचं कार्ड आहे, जे 78 कार्डपैकी एकदम पहिलं कार्ड आहे. तर ही व्यक्ती शून्यातनं पुढे आलेली असूच शकते. सो चांगले कार्ड आहेत. म्हणजे तुम्हाला अशी व्यक्ती आली आयुष्यात, की तुम्ही समजू शकता, की हे एक हिंट आहेत, की मला कसं समजणार, की या व्यक्तीशी लग्न होणार आहे, नाही होणार आहे. 100% स्वतःचे एफर्ट्स देणारी व्यक्ती आहे, थांबणार नाही. जोपर्यंत या व्यक्तीला जी गोष्ट हवी आहे, तोपर्यंत न थांबणारी, अथक प्रयत्न करणारी ही व्यक्ती असणार आहे. हे पण हे कार्ड सांगतं. तर चांगली गोष्ट आहे. येणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले गुणी म्हणतात ना, गुणी व्यक्ती असणार आहे. मॅच्युअर्ड व्यक्ती आयुष्यात असणं ही एक वेगळ्या लेव्हलचा आनंद असतो. कारण तो आपल्याला चांगल्या सुखी संसाराकडे नेऊ शकतो.
इमॅच्युअर व्यक्ती आयुष्यात असण्यापेक्षा. मला माहिती आहे तुम्हाला हे पटलं असेल तर मला म्हणजे लिहा. नेक्स्ट आपण बघूया की जेव्हा कधी तुमच्या लाईफमध्ये अशी व्यक्ती येणार आहे, त्या व्यक्तीसोबत लग्न झाल्यानंतर तुमचं मॅरिटल लाईफ कसं असणार आहे. थोडेसे अडथळे दाखवतं मॅरिटल लाईफमध्ये बेबीज होण्यासाठी स्पेसिफिकली. दुसरं दाखवतं की काही गोष्टींवरती एकमत होणार नाही. आता बघा ती व्यक्ती खूप जास्त पोक्त आहे. त्या व्यक्तीचं स्वतःचं असं ठाम मत आहे. अशा व्यक्तीचं दुसऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय काढणे हा ह्या या गोष्टीकडे कल ऑब्व्हियसली थोडा कमी असेल. सो हे कार्ड पण ॲक्चुअली बरोबर आले असं वाटतंय. आणि दुसरं जो काही हार्ड अर्न्ड मनी आहे, ठीक आहे? ते एकदा एका लेव्हलला गेल्यानंतर मॅरिटल लाईफमध्ये तुम्हाला जाणवेल की व्यक्ती पैशाला जास्त महत्त्व देत नाहीये किंवा कुठल्याही बाबतीमध्ये ना खूप जास्त पॉझिटिव्ह नाहीये. हात असा आहे देता हात असलेली अ, अ, व्यक्ती ही असू शकते. शिवाय या व्यक्तीचे ना लग्नानंतर काही गोष्टींसाठी वेटिंगचं कार्ड दाखवते. आता हे बघा, द सनचं रिव्हर्स कार्ड आलंय आणि वेटिंगचं कार्ड आलंय. म्हणजे पुन्हा एकदा बेबीसाठी तुम्हाला थोडे प्रॉब्लेम्स पुढे जाऊन येण्याची शक्यता आहे. बेबीजसाठी अ, वाट बघायला लागण्याची फार जास्त शक्यता आहे, असं हे कार्ड सांगतं. जसं मगाशी होतं, की ही व्यक्ती पैसा खर्च करणारी होणार आहे पुढे जाऊन लग्नानंतर, तर हे कार्ड पण सांगते, की दानधर्म. सो ही व्यक्ती जर कुणाला गरज लागली, तर ती नक्कीच पैसा स्वतःहून खर्च करेल किंवा आयुष्यभरात तुम्हाला सुद्धा कधी पैसा कमी पडू देणार नाही लग्नानंतर, असं हे कार्ड सांगतं. कार्ड चांगले आलेले आहेत, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. तरी पण आपण एकदा एंजल्सचा ॲडवाईस घेऊया. त्यांचा जेव्हा कधी संसार चालू होईल, तेव्हा त्यांचा संसार सुखाने व्हावा. म्हणून एंजल्स तुम्हाला काय ॲडवाईस देतात, ते आपण बघूया. आपण ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा 3 कार्ड्स काढूया. पीसफुल रिझोल्यूशन म्हणजे जर कधी तुमचा वाद झाला तुमच्या पार्टनरसोबत, तर त्याच्यावरती तुम्हाला काय करायला हवं? प्रकरण शांततेने हँडल करायला हवं. अरेला कार्य केलं तर वाद होऊ शकतात. त्याच्यामुळे पीसफुल जी व्यक्ती आधीच खूप पोक्त, स्वतःचं ठाम मत असलेली अशी असणार आहे, हे आपण पाहिलंय. अशा व्यक्तीला हँडल करायला जे उत्तर लॉजिकली आपण कोणी पण घेऊ, तेच उत्तर तुम्हाला एंजल्सनी सांगितलंय, की पीसफुल रिझोल्यूशन. काही प्रॉब्लेम असेल, तर चर्चा करून शांततेत मिटवण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरं रिकव्हरी. रिकव्हरी म्हणजे काय? हीलिंगकडे म्हणजे तुमच्या नात्याच्या हीलिंगकडे तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष कसं देता येईल याच्यावरती तुम्ही विचार केलात, तर सगळं अलबेलं होऊन जाईल, चांगलं होऊन जाईल, असं हे कार्ड सांगतात. व्हेरी गुड. आता आपण बघूया तुमच्या आयुष्यात येणारी ती व्यक्ती कधी येईल? तर हा सगळ्यांच्या आवडीचा प्रश्न आहे. कारण लग्न कधी होईल हे प्रश्न खूप जास्त येतच असतात आपल्या. तर ती तुमची ज्याच्याशी कोणाशी लग्न व्हायचंय, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये कधी येईल? हे आपण कार्ड्सच्या सहाय्याने जाणून घेऊया. एक कार्ड आलं आहे वेट. वेट तर आपण आत्तापर्यंत करतोच आहोत. दुसरं कार्ड आहे यू आर रेडी. दोन्ही पण एक्झॅक्ट अपोझिट कार्ड्स आहेत. पण याचा अर्थ काय आहे, की तुम्ही वेट केला आजपर्यंत तुम्ही वाट बघितलीत. थोडीशी अजून वाट बघा आणि म्हणजे अगदी डायरेक्ट रिलेशनशिपचं रूपांतर डायरेक्ट लग्नातच होण्याची शक्यता खूप जास्त आहे. व्हिच इज व्हेरी नाईस. सो काँग्रॅच्युलेशन्स. आशा करते की तुम्हाला आजचं माझं सेशन आवडलं असेल. सो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींपर्यंत आपला चॅनल पोहोचवा आणि तुम्हाला नेक्स्ट माझा एपिसोड कशावरती हवे आहे, ते तुम्ही मला लिहून पाठवा. कमेंट्समध्ये लिहून पाठवा. WhatsAppवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. थँक यू सो मच.